ठाणे शहरातील पर्यावरण संवर्धन, प्रदूषण नियंत्रण, एकल वापर प्लास्टिक वस्तू याचबरोबर रहिवासी संकुलातील सांडपाण्यांचा पुनर्वापर या आदी बाबींसाठी ठाणे महापालिका प्रयत्नशील आहे। ठाणे हे स्वच्छ हरित शहर आहेच, परंतु ठाणे महापालिका राबवित असलेल्या उपक्रमांमध्ये प्रत्येक नागरिकांनी 100% सहभाग दिला तर पुढच्या पिढीला आणखीन पर्यावरणभिमुख असे ठाणे शहर अनुभवायला मिळेल, असं मत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी आज ठाणे महापालिकेत व्यक्त केलं आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, पर्यावरण विभागाच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभाग, मलनिसारण विभाग, प्रदूषण नियंत्रण विभाग, पशुवैद्यकीय विभाग राबवित असलेल्या उपक्रमाचे सादरीकरण प्रशासनाकडून करण्यात आले। ठाणे किंवा कोणत्याही शहरात होणारे प्रदूषण हे त्या शहरापुरतेच मर्यादित राहत नाही, तर त्याचा परिणाम संपूर्ण राज्याला, देशाला होत असतो। म्हणून प्रत्येकाने आपापल्या घरातील प्रदूषण कसे नियंत्रणात राहील या संदर्भात प्रत्येक शहराने इतरांसोबतच देवाणघेवाण करणं खूप गरजेचं आहे। शहरात बांधकाम चालू असलेल्या इमारतींमुळे प्रदूषण होऊ नये यासाठी रेडीमिक्स प्लांटला आच्छादन करणे, रेडीमिक्स वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचे टायर धुणे अशा विविध बाबी संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यापूर्वीच महापालिकेला निर्देश दिले असून त्याची अंमलबजावणी होत असून ती अधिक प्रभावीपणे होणं गरजेचं असल्याचं अध्यक्षांनी नमूद केलंय। शहरात येणाऱ्या मोठ्या वाहनांचे टायर हे शहराच्या प्रवेशद्वारावरच धुतले गेले तर त्या टायरमधून शहरात होणारे धुळीचे प्रमाण कमी होईल व त्या माध्यमातून रस्त्यावरची धूळ नियंत्रणात येईल, असंही त्यांनी नमूद केलंय। तसेच नागरिक देखील जास्तीत जास्त प्रमाणात सार्वजनिक वाहनांचा वापर कसा करता येईल यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्याच्या सूचना अध्यक्षांनी या बैठकीत दिल्या। धूळ प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेली नवीन मार्गदर्शक तत्त्वे सर्व आरएमसी प्रकल्पांना ठामपणे वितरित कराव्यात व त्यांचे तंतोतंत पालन करण्याबाबत आदेश निर्गमित करण्याच्या सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिल्या आहेत। नवीन मलनिसारण वाहिनी टाकताना त्यासोबतच प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी आवश्यक असणारी मलवाहिनी टाकून घ्यावी। प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होणे आवश्यक आहे। मलनिसारण प्रक्रिया केंद्रातील मळाचा खत म्हणून वापर करावा, यामुळे ठाणे महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होईल। खासगी मलनिसारण वाहिन्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाचे संमती घेणं बंधनकारक करावे। तसेच सदर मलनिसारण प्रकल्पामधून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा विनियोग सदर खासगी संकुला, शौचालय, उद्यान तसेच गाडी धुण्यासाठी वापरण्याचं बंधनकारक करण्यात यावं। तसेच ग्राउंड वॉटर सर्व्हे करण्यात यावा। एकल वापर प्लास्टिक संदर्भात ठाणे महापालिका करीत असलेल्या कार्यवाहीचा आढावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी घेतला आहे। एकल वापर प्लास्टिक संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करणं आवश्यक आहे। शहरातील हॉटेल ज्या ठिकाणी पदार्थ देण्यासाठी प्लास्टिकचा वापर केला जात आहे अशांसाठी ठाणे महापालिका स्वतःच्या स्तरावर कायदा करून कडक कारवाई करू शकते, असंही नमूद केलं आहे। एकल वापर प्लास्टिक बाबत रॅपिड ड्राईव्ह घेण्यात यावा अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत। सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी ठाणे महानगरपालिकेने स्वतंत्र कक्ष स्थापून वेळोवेळी सिंगल यूज प्लास्टिक जप्त करावे, त्याबाबत उपविधीमध्ये सुधारणा कराव्यात व शैक्षणिक संस्थांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी। घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्यक्ष स्थळी वापरण्यात येणाऱ्या टोगो व्हॅनबाबत त्या अधिक प्रमाणात वापरण्यात याव्यात असे निर्देश दिलेत। त्यासाठी आवश्यक असल्यास ठामपणे महाराष्ट्र प्रदूषक नियंत्रण मंडळाकडे मागणी करावी, असंही त्यांनी सांगितलंय। घनकचरा व्यवस्थापन, ओला व सुका कचऱ्याबाबत मोठ्या प्रमाणात वर्गीकरण होण्यासाठी जनजागृती करावी। स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून रस्ते स्वच्छ करण्याचे कार्यवाही वेळोवेळी करावी।
त्याबाबत आवश्यक असल्यास ठामपणे स्वच्छता मशीनबाबतची मागणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नोंदवावी. ठामपणे मोठ्या उद्यानांमध्ये आधुनिक मलनिःसारण प्रक्रिया केंद्र स्थापित करावे व त्यामधून प्रक्रिया केलेली सांडपाणी तेथील वृक्ष लागवडीसाठी वापरावी. बांधकाम व्यावसायिकांना लो कॉस्ट एअर सेन्सर उभारण्यास सक्ती करावी. तसेच कत्तलखानाच्या ठिकाणांवरून निघणाऱ्या वेस्टचं व्यवस्थित नियोजन करावे. तसेच हवा प्रदूषण नियंत्रणाबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी आज बैठकीत दिल्या आहेत.